नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना मी नेहमी सांगत असते की माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करत असते. आणि व्हिडिओ बघताना खरंच बघा किती छान वाटतं आणि मन अगदी प्रसन्न होतं. आणि खरंच खूपच मला तर व्हिडिओ बनवताना एडिटिंग करतानाच खूप भारी वाटतं की माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून होती. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्कीच सांगा. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात तर इकडं ना मी आज एक रेसिपी बनवून घेतली होती आंब्याची. आणि इकडं ना गऱ्याचं लाडू केलं. तर गऱ्याचं लाडू पाकातलं असतात, माझं साधं लाडू नसतात. आणि पाकातलं लाडू माझ्या आवडीनं खरंच खूप खूप आवडतात बरं का, म्हणून मी थोडंसं करत असते. आणि इकडं परत गोड आंब्याचं गुळांबा पण खूप आवडला. तर मग पहिला गुळांबा केलेला ना तो माझा संपला. तर म्हणलं चला आंबे आहेत तोपर्यंत गुळांब्याचा पण असा आनंद घेऊया. आणि नंतर परत दुसऱ्यांदा मी गुळांबा बनवायला लागले. आणि इकडं ना आहोंनी आंबे आणले होते खायला, रसाचे असे खायला आणले होते. रस नाही बरं का होणार याचा, कारण का एवढं मोठं नाही, ते पहिल्यांदाच आंबे आणले. तर आमच्या घरच्या आंब्यांची वाट बघतो पण घरचे आंबे काय पिकं नाही ते. आणि इकडं आणली होती जिलाबी, परत इकडं आणली होती गोडवी शेव. आता ही गोडवी शेव जुनी पद्धत आहे ना, ही कोण जास्त करून खात नसणार, पण आमच्या आहोंना खरंच खूपच आवडते बरं का गोडवी शेव. नेहमी आमच्यात गोडवी शेव असते. आणि ही शेंगा भुईमुगाच्या तर विकतच्या आहेत त्या बरं का, आपल्या घरच्या काय नाही त्या. आहोंना खायला आवडते त्या. आणि खायच्या म्हणलं की ती नेहमी शेंगा आणतात. आणि इकडं माझ्या आवडीची चिगळाची भाजी मी नेहमी अशी आणून ठेवत असते. तर बघा किती फुलली होती ही भाजी. आणि इकडं ना कलिंगड पण आणलं होतं. एवढं मोठं आहे ना, व्हिडिओमध्ये लहान दिसतंय पण खरंच खूपच मोठं आहे ही कलिंगड. तर कलिंगड पण आणलं होतं आहोंनी. आणि इकडं म्हणलं चला आज आपण काहीतरी नवीन करूया. खूप दिवस झालं बनवलं नाही तिखट पुऱ्या, तर आज बनवूया. तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि तिखट, मीठ, हळद आणि जिरी आणि तीळ असं सगळं मिक्स केलं आणि पीठ मळून घेतलं. पीठ मळून घेतल्यानंतर ना मग म्हणलं चला आपण तळून घेऊया. तर माझं काय झालं आज गॅसच संपला. अरे बापरे, म्हणलं आता चला, आता पीठ तर मळून घेतलंय, मग आता गॅस संपलाय. तर मग चला म्हणलं बाहेर चूल पेटवली आणि छान असं चुलीवर क्रिस्पी झालत्या बरं का तिखट पुऱ्या. तर तिखट पुऱ्या अशा बनवून घेतल्या. आणि तिखट पुऱ्या बनवून घेतल्यानंतर ना मग थोडंसं राहिलं होतं, तर ही काय मी परत तसंच तळून घेतलं. आणि इकडं मग गुळांबा, दही आणि आपल्या तिखट पुऱ्या. तर असा साधा आजचा मेनू होता बरं का. तर असं खूप दिवसातनं असं खायला पण खरंच खूपच छान वाटतं. आणि मग मला ना इकडं एक असं विचारण्यात आलं की हा व्यवसाय करायला तुम्हाला कुणी शिकवलं. तर ताईंला, माझ्या दादांना मी कळकळीची विनंती करून सांगते बरं का, हा व्यवसाय करायला मला कुणी शिकवलं तुम्हाला सांगू का? हा व्यवसाय करायला मला माझ्या परिस्थितीनं शिकवलं. म्हणजेच काय झालं तर पहिल्यांदा ना म्हैस घेतलेली. म्हशीचं दूध 2 लिटर का होईना पण मी हॉटेलला वाढायची. त्याच्यानंतर मग विचार केला दुधाचं एवढं पैसे येतात तर आपण एक गाय घेऊया. नंतर मग पहिल्यांदा एक गाय आणली. ती गाय आणल्यानंतर त्या गायची ना मला 3,500 रुपये 10 दिवसाला पेमेंट यायला लागलं. मग खूपच छान वाटायला लागलं. तर मग म्हणलं एक गाय घेतली तर 3,500 10 दिवसाला येते, तर 2 गायी घेतल्या तर आणखीन वाढत्यालं ना. आणि आपली परिस्थिती माझी ना खरंच खूप बेताची परिस्थिती होती. आणि एवढा संघर्ष करावा लागायचा ना, तर काय मुलं माझी लहान होती. आणि खरंच बरं का, खरंच वाईट दिवसातनं ज्यावेळेस आपण बाहेर पडेल ना त्यावेळेसच आपल्याला वाईट दिवसाची पण किंमत कळते. चांगले दिवस आल्यानंतर ती गोष्टी खरंच खूप आठवते त्या. आणि मग असं एक गाय घेतल्यानंतर तिचं पेमेंट यायला लागलं. परत दुसरी गाय घेतल्यानंतर आणखीन पेमेंट वाढलं. मग तिसरी गाय घेतल्यानंतर मला एवढं छान वाटायला लागलं ना की आपण 100% विचार केला मी की आपण गायींचाच व्यवसाय करायचा. आणि गायींच्या व्यवसायातनं ना
आपण काहीतरी प्रगती नक्कीच करणार. तर मग हळू ना अशी सुरुवात केल्यानंतर आज माझ्या ना 3 गाईच्या 4, 4 गाईच्या 5 अशा 8 गाई झाल्या. 8 गाई, 1 म्हैस आणि 2 कालवडी आणि 2 रेड्या एवढी जनावरं माझ्यात झाले. ती अक्षरशः ना कोंबडीसुद्धा नव्हती. आज काही नसताना आज एवढं उभा करायचं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. आणि मनात जिद्द जर असेल, चिकाटी जर असेल ना, तर एक स्त्री काहीही करू शकते. आणि कधीच हारायचं नाही, कधीच खचून जायचं नाही. माझ्याच्यानं ही होईल का, ही विचार मनात कधीच ठेवायचं नाही. जिद्दीने पुढं सरकायचं. कुठलीही गोष्ट सरकायला मागं सरकायचं नाही. तुम्हाला सांगायला गेलं तर व्हिडिओ एवढा मोठा होईल ना. आमच्या गावातलं जर उदाहरण द्यायचं झालं ना, तर अक्षरशः आमच्या गावात महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचा, किराणा दुकानात जायचं नाही, पीठ दळण दळायला सुद्धा महिलांनी जायचं नाही. एवढ्यापर्यंत होतं गावात. मंदिराच्या समोरनं महिलेनं जायचं नाही, एवढ्यापर्यंत होतं. आणि असल्या गावात मला आज माझ्या आईवडिलांनी दिलं. लग्न झाल्या अक्षरशः एवढं वेगळं वातावरण होतं ना. मग आता आपली परिस्थिती तर एकदम साधी होती. माझ्या आहोंना दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जात होते आणि त्यांना ना माझं लग्न झालं त्यावेळेस 1,500 रुपये पेमेंट होतं महिन्याला. मग आता 1,500 पेमेंट, त्याच्यात कसं आपलं भागणार. माझी लहान मुलं होती. तुम्हाला सांगितलं ना, माझी मुलं दूध प्यायची, तर दूध आणायला सुद्धा माझ्याकडं पैसे नसायचं. आणि गावात तर परिस्थिती अशी. मग करायचं काय ह्याच्यावर विचार. तर एक निर्णय घेतला ठाम, आपल्याला प्रपंच करायचा आहे, संसार करायचा आहे, तर लाजायचं नाही. आपल्याला कष्ट करायला अजिबात मी लाजली नाही. कुठलंही काम असू द्या, मी कधीच लाजली नाही. आणि डोक्यावर सुद्धा मी वैरणी वाहिल्या, त्या डोक्यावर बिंड वाहिल्यात. गाडा आहे, तुम्हाला गाडा पण मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे ना, आणखीन पण दाखवती. ती गाडा अक्षरशः मी 1-1, 1.5 किलोमीटर ओढलाय. आणि त्या गाड्यातनं पण मी वैरण आणली. आणि कष्टालाच यश असतं आणि कष्टालाच देव आपल्याला साथ देतो बरं का. तर कष्टाला देवाने मला खरंच, म्हणून मी नेहमी सांगत असते. आणि माझ्या श्री स्वामी समर्थ आईचं नाव का घेते, तर माझ्या श्री स्वामी समर्थ आईनं माझ्या कष्ट बघितलंय, म्हणून मला आज पुढं आणलंय. आणि एका गायीवरनं माझा आज 8 गायीवर व्यवसाय आणून पोचवलाय. आणि डोक्यावर आणणारी एक स्त्री, तिला गाडा मिळाला. गाडा तर कसा घेतला, तर शिळी विकून गाडा घेतला. आणि गाड्यात वैरण वाहत आज मी स्कूटी घेतली. स्कूटी पण मी गायींच्याच व्यवसायावर घेतली आणि हप्त्यावर घेतली. मी मोठीपणा अजिबात सांगत नाही. तर गायींच्या दुधावरच माझी गाडी, ती पण मी 4,999 रुपये मला महिन्याला हप्ता येत होता. तर ती गायींच्याच पैशातून मी हप्ता फेडला. आणि डोक्यावर आणणारी स्त्री एक गाड्यात आणायला लागली. गाड्यात आणणारी एक स्त्री आज गाडीवर वैरण आणायला लागली. आणि आता सध्या ना मी गाडीवर वैरण आणते, जवळ असली तर. आणि लांब असलं तर मग दिराचा ट्रॅक्टर असतो, त्यांना भाडं देतो आम्ही. पण सगळ्यात मिळून मग वैरण आणतो. तर आपल्या मनात जर जिद्द असेल ना, तर बघा तुम्ही काहीही करू शकतो. माझ्या ताईंनो, दादांनो, अजिबात घाबरायचं नाही. आणि म्हणायचं नाही की माझ्याच्यानं ही होईल का. डोक्यात सुद्धा विचार आणायचा नाही. एकदा ठाम एक निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयावर ठाम राहायचं आणि करत राहायचं. संकटाला तोंड देतच राहायचं. आणि संकटाला तोंड दिलं ना, यश आपली नक्कीच वाट बघतं. ही माझ्या बाबतीत घडलंय. आज कटावट लागली आपल्या दरवाजासमोर, म्हणजे काय ही सोपी गोष्ट नाही. आणि ही कटावट लागणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. कुठंतरी आपलं यश कामाला आलं म्हणून आपली आज दारात 4 लोक कटावट लागलेली बघते ती. आणि खरंच बघा किती मधनं शिकायला भेटतं आपल्याला. आणि आपली परिस्थिती आपल्याला जर ऐकतं असेल ना, तर आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आणि आपण जर स्वतः कमवलेलं असेल ना, तर त्याची आपल्याला किंमत खरंच कळते. पाऊल टाकताना आपण विचार करूनच टाकतो, आपलं ही पाऊल चुकीचं पडणार तर नाही ना. आपण भरपूर कष्ट केलं ह्याला. आणि कष्ट केलं तर आपल्याला देव खरंच यश देतो बरं का. आणि ती यश आज माझ्या श्री स्वामी समर्थ आईनं माझ्या पदरात टाकलंय. म्हणून मी तुम्हाला एवढं प्रत्येक संघर्ष, प्रत्येक माझं यश मी तुम्हाला सांगत असते. आणि मी जिथं ही झाली आहे, अपयश आले, म्हणून मी प्रत्येकाला सांगते की तुम्ही कुणीही तरकारीकडे जाऊ नका, कुणीही केळी करू नका रानात.
फक्त गायींचा व्यवसाय, कारण का मी प्रत्येक गोष्टीत अनुभव घेतला आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, माझं पाठीमागचं पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. कुठल्या ह्याच्यात यश आलं नाही, पण गायींच्या व्यवसायात यश आलं. असा व्यवसाय आहे ना, आपल्याला कधीच हरवून देणार नाही. आणि असा एक व्यवसाय गायींचा आहे की आपल्याला पैसा कधीच कमी पडणार. 10 दिवसाला पेमेंट कुणाला येतं मला सांगा तुम्ही.